हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. शर्व हा प्रलयाच्या वेळी जो सगळ्यांचा संहार करतो असा या नामाचा अर्थ आहे. या पृथ्वीतलावर सर्व काळी उत्पत्ती, स्थिती, संहार या भगवंताच्या लीला सहजरित्या चालू असतातच. मग संहाराची क्रिया युद्धाच्या रूपाने असेल, महापूर, त्सुनामी, भूकंप, करोनासारखी महामारी कुठल्याही रूपाने असेल. आपण इतिहासात डोकावून पाहिले तर सृजनाच्या ऐवजी भंजनच घडते आहे की काय असा आपला समज होईल, पण तसे नाही. भगवंताच्या दरबारात याचा ताळमेळ राखला जातो. या आकाशगंगेत किती तारे, ग्रह आहेत याचा आज तरी आपणापाशी हिशेब नाही. प्रकाश वर्षे हे ग्रह ताऱ्यांमधील अंतर मोजण्यासाठी मोजमाप ठरवले आहे. एखाद्या ताऱ्याचा प्रकाश आपणापर्यंत पोहोचतो तो तारा मृत होऊन त्याचे कृष्णविवर झालेले असू शकते. मानव आज खूप प्रगत झाला आहे असे आपण समजतो, पण सुपर कॉम्प्युटर बनवणारे पद्मश्री डॉक्टर विजय भटकर म्हणतात, या विश्वाचे फक्त 4% आपणास ज्ञान आहे, म्हणजे 96% गोष्टी अज्ञात आहेत. या 96% गोष्टी मानवी बुद्धीच्या कक्षेत येतील का? आज तरी आपण काहीच कल्पना करू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गर्भात असलेले मूल जसे आईचे वय जाणू शकणार नाही, त्याप्रमाणे ह्या विश्वातील सर्व गोष्टी मानवी बुद्धीच्या कक्षेत येऊ शकणार नाहीत. पण हा झाला पुढचा विचार. शर्व हा या नामाच्या निमित्ताने आपण एवढाच विचार करूया की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां ही भगवंताची भूमिका असल्याने जेवढे सृजन पालन जरूर आहे तेवढीच संहाराची भूमिकाही आवश्यक आहे. अन्यथा या जगात व्यवस्था आहे, न्याय आहे असे आपण म्हणू शकणार नाही. हे दृश्य विश्व म्हणजे एक गोंधळ आहे असे आपणास वाटून राहील. कर्माच्या सिद्धांतालाही काही अर्थ राहणार नाही, पण तसे काही नाही आहे. लॉ इज द फाउंडेशन ऑफ युनिवर्स असे म्हणतात. तेव्हा तो नियम, कायदा प्रस्थापित करायला भगवंताला शर्व हा नाव धारण करून संहार करावा लागतो. हरिओम.